तर 2017 आमच्या मातोश्रींचं निधन झालं. जाणीवपूर्वक आईच्या आठवणीने सुरुवात करत आहोत. याच्यातून काय बोध घ्यायचा आहे येणाऱ्या काही मिनिटांमध्ये काही वेळेत तुम्हाला कळेलच. परंतु माझी आई अतिशय संवेदनशील होती. आज मी या ठिकाणी उभा आहे तो केवळ आणि केवळ माझ्या आईने माझ्यावर केलेल्या संस्कारांमुळे. हे अगदी छाती ठोकपणे ठामपणे मी सांगतो. माझी आई जुनी 7वी शिकलेली होती. हस्ताक्षर म्हणजे अगदी असे मोतीच होते तिचे. ठीक आहे, जीवनामध्ये प्रत्येकाचं जीवन जो क्रम आहे प्रारब्धाच्या पुढे जाता येत नाही असं म्हणतात. रामालाही वनवास चुकला नाही. सीता त्यांची पत्नी होती म्हणून तिला बिचारीला वनवासाला जावं लागलं. हे प्रारब्धाचा भाग झाला. परंतु माझ्या आईने माझ्यावर जे काही संस्कार केलेले आहेत आणि तिला असं कुणाचं दुःख कधी पावतच नसे. कुणं असं दुःखात असलं की तिचं असं काळीज असं भरून यायचं. आणि कोण जाणे तो संस्कार कळत न कळत माझ्यावर पण झाला. आणि त्याची परिणती अशी झाली, जोपर्यंत आई होती अर्थात 14 पासून तिला अल्झायमर डिसीज झाला होता. ती पूर्ण 20 मरणात गेली होती. म्हणजे लॉस ऑफ मेमरी झाली होती. ती कुणालाच ओळखत नव्हती. परंतु शिक्षणाचा कसा फायदा होतो बाळांनो हे बघा. मी ॲक्च्युअली हायस्कूल टीचर आहे. टीचिंग इज माय पॅशन ॲक्च्युली. आणि एका धड्यामध्ये द लास्ट लीफ नावाचा एक धडा मी शिकवला होता. आता त्या धड्यामध्ये असा एक प्रसंग सांगितलेला होता. त्या प्रसंगामध्ये एक वृद्ध स्त्री असते. ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असते. तिची पण अल्झायमर डिसीज तिला झालेला असतो. तिचं लॉस ऑफ मेमरी झालेली असते. आणि तिचा जो पती आहे अर्थात ते पण वृद्धच असतात. ते दररोज सकाळी 8 वाजता दवाखान्यात जायचे. तिला ब्रेकफास्ट असेल काय ते द्यायची. घरी यायचे बाकीचे कामं. परत 12 वाजता जेवण. तो दिनक्रम त्यांचा ठरलेला. एक दिवस न राहवलं नाही त्या नर्सला. नर्सने विचारलं का म्हणे बाबा ही तुमची पत्नी आहे म्हणे. हिला तर तिथं तुम्हाला ओळखतच नाही कारण तिला लॉस ऑफ मेमरी झालेला आहे म्हणे. तिथं तुम्हाला ओळखतच नाही. मग तरी तुम्ही एवढी सेवा का करता. जे उत्तर त्या बाबांनी दिलंय ना ते उत्तर माझ्या काळजाला भेटलं होतं तुम्हाला सांगतो. ते बाबा काय म्हटले माहिती आहे का. ते म्हणे अरे तर बरोबर म्हणे तिला माहीत नाही तिची लॉस ऑफ मेमरी झालेली आहे. तिला माहीत नाही मी तिचा पती आहे. परंतु माझी मेमरी इंटॅक्ट आहे. माझी मेमरी ठीक आहे म्हणे. मला माहिती आहे की माझी पत्नी आहे. मी ते कर्तव्य मी कसं त्या कर्तव्यापासून मी कसं बाजूला होऊ शकतो. धिस इज कॉल्ड ट्रू लव्ह. याला खरं प्रेम म्हणतात.